या वर्षी मलाच निवडणूक मध्ये उभा राहावं लागेल, कारण आमच्या गावाचे रस्ते नेमकं रस्ता आहे खड्डा आहे तेच काही समजत नाही. आदिवासी भावांनो, मी तुमचा अजय ब्लॉगर सकाळ मोटरकडे गेलतो, मोटर चालू करून दिली बरं का. त्याच्यानंतर आपण निघालो साईडकडे. नेमकं काही मला समजाना नेमकं रस्ता आहे का खड्डे आहे, कारण की आमच्या गावात रस्ते कमी खड्डे जास्त आहे बरं का. सकाळ साईड पोहोचलो. त्याच्यानंतर ते हातोडी उचलली आपलं काम चालू केलं बरं का. मिस्त्रीनं त्यांचं काही काड्याबानाचं काम चालू होतं बरं का. आपण सारे प्लॉट असे पांगून घेतले. तुम्हाला सांगतो, आयुष्यात जरी पप्पाची परिसंग नसली तरी एकटं जागा का त्यात माणसं कमी असले तरी माणूस एकटं सरबत पिऊ शकतो बरं का. भविष्यात असं काम भेटत काय सांगू, जगलो तर तुमचा नाही तर डायरेक्ट देवाचा. आपण तर काही इतके लवकर मारणार नाही. जेवणाची सुट्टी घेऊन मस्त पसरलो होतो बरं का. उगा आमचा ठेकेदार चांगला आहे म्हणून ठेकेदारच्या तोंडाकडे पाहून काम करूशी वाटत. त्याच्यात आमचे मिस्त्री असे का काय सांगू तुम्हाला, ती वळंब्यात ती दोरीने आणली काहीच नाही, सारं काम वाकडे तिकडे करून टाकलं. काय सांगू आता, ते मिस्त्री जरा डोकं लाईत होतं म्हणलं, तुम्हाला काय समजत नाही का. आजच्या पुढे ठेकेदारने आपले पाय जरी धरले ना तरी कसंच कामाला नाही लागणार, कारण की 6च्या नंतर आपल्या हाडायक आपमात थरथर झाले ना. आपण निघालो न्यावशाल मिस्त्री म्हणून चला आपल्याला काहीतरी काम आहे न्यावशाल गेलो बरं का. त्याच्यानंतर इथं काय आपण मिस्त्री कोण डायरेक्ट खर्च घेऊन न्यावशात गेल्यानंतर ते फॅनचं गट्टू घेतला बरं का. तुम्हाला सांगतो असं उन्हाळा घाण पडेल डायरेक्ट जागर माणूस सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण सुट्टी घरी चाललो बरं का. त्याच्यात आपल्याला काय लेबर भेटलं, आपल्या कॅमेराकडे पाय ना ते म्हणलं आपलं एक दिवस असं आणीन ना भैया.